सर्व राजकीय स्थिती अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून बैठकीनंतर मान्य भास्कररावजी जाधव साहेब, मान्य जयंत पाटील साहेब, मान्य बंटी पाटील साहेब, अनिल परब साहेब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड साहेब सगळे उपस्थित आहेत. मी मला छोट्या पत्रकार परिषदेला भास्करराव जाधव साहेबांना विनंती करतो की आपण त्या पत्रकार परिषदेत संबोधित करावे. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना भगिनींनो, आपणा सर्वांचं स्वागत तर झालेलंच आहे. महाविकास आघाडीची सगळी प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित आहे, सामोरे देखील जाणार आहे. आपणा सर्वांना माहित आहे की पावसाळी अधिवेशन हे आता 22 जून पासून म्हणजे उद्या पासून सुरू होणार आहे. आणि ह्या 22 जूनला होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे आपण एकत्रितपणे भेटतो आहोत. आपण या ठिकाणी चर्चा संवाद करणार आहोत. आम्ही सगळी मंडळी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या समोर महाराष्ट्राची उच्च परंपरा आहे. हा महाराष्ट्र देशामधील सर्व राज्यांमध्ये प्रगत महाराष्ट्र म्हणून, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि नवनवीन योजना ह्या देशासमोर ठेवण्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी पहिल्या क्रमांकाचा राहिलेला आहे. जगामधील कुठलीही गुंतवणूक आली तरी ते गुंतवणूकदार महाराष्ट्रालाच प्रथम पसंती देत होते. हाही गेले कित्येक वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आज आपल्या सर्वांच्या समोर महत्वाची आमची भूमिका ही आहे की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सर्वांना चहापाना करता आमंत्रित केलेलं आहे. आणि या चहापानाला न जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. अर्थात तुमच्यासारखे पत्रकार मित्र हेही म्हणतील की आताची ही नेहमीचीच प्रथा झालेली आहे की सत्ताधारी पक्षानं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानाला बोलवावं आणि विरोधी पक्षानं चहापानाला जाऊ नये, ही आता नेहमीचीच पद्धत पडलेली आहे. अशा प्रकारचा तुमचा कदाचित त्या संदर्भातला मतप्रवाह असू शकतो. पण मी आपल्या सर्वांना एक विनम्र असं आव्हान करतो की प्रत्येक वेळी जी आम्ही भूमिका मांडतो आणि सरकारचं अपयश, सरकारच्या चुका, सरकारचं वागणं आणि सरकारच्या मांडीला मांडी लावून चहा का घेत नाही याचा आम्ही खुलासा प्रत्येक वेळी केलेला आहे. पण तुमच्यासारखे जाणकार पत्रकार असा मला सांगू शकतील का की तुम्ही मागच्या वेळेला नाराजी व्यक्त केली होती, तुम्ही काही सूचना केल्या होत्या, त्या सूचना करण्यामध्ये सरकार पुढाकार घेतंय, सरकारच्या वागण्यामध्ये, सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा झाली का, असा जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही देखील आमच्या मताशी सहमत व्हाल की सरकारचं वागणं हे सुधारणं तर सोडा, परंतु हळूहळू सरकार हे सुधारण्याची अपेक्षा करण्याच्या पलीकडे जायला लागले. आज आपण बघतो, आज तारीख आहे 21 जून. हा महिना म्हणजे प्रचंड पावसाचा महिना, परंतु आज 21 जूनला पाऊस पडलेला नाही. आणि मग हा महाराष्ट्र आता सुका दुष्काळ जाहीर करावा लागेल आणि ती आमची मागणी असेल. आणि म्हणून त्याची महाराष्ट्र सरकारनं काय तयारी केली आहे
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असाल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी अल निनो या प्रकारचा त्या ठिकाणी नैसर्गिक संकट उभं राहणार आहे आणि आपल्या राज्याला खूप मोठ्या पाणी टंचाईला, सुक्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. मग हे जर तुम्हाला इतके अगोदर कळलं होतं तर या राज्यातल्या नागरिकांना या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला लावून मी चहा पिऊ शकत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा शब्द या सरकारने दिला होता. मग तो कांदा उत्पादक असेल, तो आंबा उत्पादक असेल, तो ज्वारी बाजरी उत्पादक असेल, तो गहू असेल, केळी असेल, ऊस असेल, द्राक्ष असतील, या सगळ्या प्रकारच्या डाळिंब असतील, सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला या सरकारनं हमीभाव देण्याचं जाहीर केलं होतं. पण या सरकारनं त्या संदर्भातला एका शब्दानं सुद्धा आपण जर बघितलं तर भाष्य केलेलं नाही. आणि मग सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत. परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हे 4 दिवसापूर्वी सरकारनं मान्य केलेलं आहे. त्यानंतर अतिशय अल्पावधी करता या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. असा एक तरी शेतकरी या क्षणापर्यंत आपल्याकडे तक्रार घेऊन आलाय का की त्यावेळची कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही, अशी तक्रार अजिबात कोणाची नाही. या सरकारची नीतिमत्ता तशी आहे. हे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2,53,00,000 महिलांना आम्ही भगिनींना 1,500 रुपयाची भाऊबीज देतो आहोत, आरती देतो आहोत, त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आम्ही टाकतो आहोत असं सांगितलं. आणि आता तुम्ही बघितलं की ह्यांची नियत खराब आहे. त्यावेळेला सरसकट सगळ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले. 1,500 रुपये मिळतात म्हणून महिलांनी यांना भरभरून मतं दिली. आणि आता हळूहळू सरकार ही योजना आता बंद करण्याच्या मागे लागलेलं आहे. आणि ही बंद करत असताना आज 81 लाख महिलांचं त्यांनी वेगवेगळी कारणं काढून त्या ठिकाणी महिना 1,500 रुपये देण्याचं बंद केलंय. अरे त्यावेळेला 81 लाख महिलांची सरसकट मतं घेताना तुम्हाला लाजा वाटल्या नाहीत आणि आज मात्र तुम्ही यांची सरसकट 81 लाख महिलांचं 1,500 रुपये तुम्ही बंद करतात. हे सरकार किती लबाड आहे त्याचं ही उत्तम उदाहरण आहे. 15,000 पुरुषांच्या नावावर त्या ठिकाणी 1,500 रुपये गेले. म्हणजे महिला आणि पुरुष यातला फरक फॉर्म भरून घेणाऱ्यांना समजत नव्हता. मला असं वाटतं फॉर्म भरून घेणाऱ्यांवर केलेल्या चुकीबद्दल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. 81 लाख महिला या आता अपात्र ठरणार आहेत. त्या कोणामुळे ठरणार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ते करत असताना याची जबाबदारी राज्यकर्ते म्हणून शासनकर्त्यांवर नक्की येते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं भगिनींनी आपला विश्वासघात केलेल्या ह्या भावांना योग्य तो धडा शिकवावा असा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान देखील करतो. 10 लाख तरुणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कामामध्ये गुंतवलं. आज रेकॉर्ड आहे. गेल्याच अधिवेशन मध्ये नागपूरमध्ये या राज्याचे एक प्रमुख मंत्री जाहीरपणे सांगतात की होय 10 लाख लोकांना आम्ही कायम त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावर अशा लोकांना फसवलं, विश्वासघात केला. 24 ऑक्टोबर 2024ला एक GR काढला आणि त्या ठिकाणी NRHMच्या स्कीम मध्ये जे कोणी कर्मचारी काम करत होते त्यांना आम्ही कायम करू अशा प्रकारचा लेखी GR त्या खात्याच्या मंत्र्यांनी काढलाय. आणि त्यांची मतं घेऊन आज त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त
प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याची मुदत दिली होती, आणखीन 6 महिन्याची मुदत दिली, आता विषय संपला म्हणून सांगतात. अशा पद्धतीनं प्रत्येकाचा विश्वासघात करण्याचं काम हे सरकार करतंय. त्या सरकारबरोबर चहापानाला आम्ही जावं असं तुमचं मत आहे? त्या सरकारच्या बरोबर चहापानाला जाण्यात काही अर्थ नाही. माझे बाकीचे सहकारी बोलतील, बोलण्यासारखे 100 विषय आमच्या जवळ आहेत. माझ्याजवळच कशाला, तर सर्वसामान्य नागरिकाजवळ हे विषय आहेत. आपल्याला माहित आहे या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही पार रसातळाला गेलेली आहे. 2014 पासूनचा या महाराष्ट्रातलं कायदा आणि सुव्यवस्थेचं रेकॉर्ड काढून बघा. 2014 पर्यंत या महाराष्ट्राचे पोलीस हे स्कॉटलंडच्या पोलिसांची बरोबरी करू शकतात असं आम्ही अभिमानानं सांगत होतो, महाराष्ट्र सांगत होता. आज 3 वर्षाची मुलगी सुद्धा त्या नरसापूरमध्ये भोर तालुक्यामध्ये 65 वर्षाच्या नराधमाकडून सुटू शकत नाही. आणि तो नराधम तिच्यावर बलात्कार करतो, तिचा खून करतो, तिला शेणाच्या त्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकतो आणि ताट मानेनं बाहेर येतो. जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय, येताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय. आज आपण बघतोय की 22 लाख तरुणांचं भवितव्य नीट परीक्षेमध्ये या देशातल्या राज्यकर्त्या लोकांनी 22 लाख तरुणांचं भवितव्य हे पूर्णपणे अंधकारमय केलंय. त्यांना अंधाराच्या खाईत लोटलंय. त्यांचं भवितव्य नेमकं काय? नागपूरमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये एका तरुणानं त्या ठिकाणी आत्महत्या केली. 22 लाख तरुण. आणि वेदना अशा होतात की त्या पेपर फुटीचं खरं मूळ हे माझ्या महाराष्ट्रामध्ये असावा. याच्यासारखं दुर्दैव नाही. पुणे असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, या ठिकाणी हे पेपर फुटी करणारे लोक मिळावेत. काय करते काय आमची कायदा सुव्यवस्था? काय करते काय कायदा सुव्यवस्था? कायदा सुव्यवस्था फक्त जातीमध्ये लढे उभे करणाऱ्यांना प्रोत्साहन देते, पाठिंबा देते, त्यांना पाठीशी घालते आणि जातीचे लढे उभारण्याकरता म्हणून एक प्रकारे सरकारी प्रोत्साहन मिळून सरकारच्या वतीनं हे लोक प्रोत्साहित होत आहेत. हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे. आणि असे लोकांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. दुसरी गोष्ट, मंत्री आपसामध्ये लढाया करतायत, एकमेकाची माणसं चोरतायत, एकमेकाची माणसं पळवून नेतायत. एकमेकांची माणसं पळवून नेण्याकरता सत्तेमधले सत्ताधारी एकमेकाच्या विरोधात पोलीस बळाचा वापर करतायत, सीबीआयचा वापर करतायत, ईडीचा वापर करतायत, एनआयएचा वापर करतायत, इन्कम टॅक्सचा वापर करतायत. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना वेठीस धरण्याचं काम हे लोक करतायत. या लोकांच्या बरोबर मांडीला मांडी लावून चहा बसणं हे आम्हाला कदापि शक्य होणार नाही. हे आम्हाला शक्य होणार नाही. आणि म्हणून शेतकरी असतील, कामगार असतील, महिला असतील, हे राज्य असेल, हे राज्य तर पूर्णपणे आता मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची दलाली आणि कमिशनखोरी इतकी वाढलेली आहे. परवांच्या दिवशी याच महाराष्ट्रामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मुलाखतीमध्ये खुलेआमपणे कोणकोणत्या पातळीवर किती टक्के या ठिकाणी आपल्याला टक्केवारी द्यावी लागते बिल मिळवण्याकरता, 56% यांचा भ्रष्टाचार वाढीस लागलेला आहे. 56%. आज आपण पाहतो की देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केली, कॅशलेस महाराष्ट्र, कॅशलेस इंडिया, आणि आज प्रत्येक मताला 10, 15 हजार रुपये रोखीनं वाटले जातात. हे पैसे येतात कुठून? जर नोटाबंदीच झालेल्या आहेत तर ह्या नोटा यांच्याकडेच येतात कुठून? आणि ह्या नोटा वाटून आता लोकशाही बुडवायचंच काम सुरू झालेलं आहे. 1 नेशन 1 इलेक्शन नाही तर 1 इलेक्शन 1 पार्टी एवढंच फक्त करायचं राहिलंय. म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा बाजार मांडून निवडणुका बिनविरोध करायच्या आणि त्या बिनविरोध करण्याकरता कोणत्याही थराला जायचं असं हे सरकार. आणि हे सरकार एवढ्या करताच कारण या सरकारला या महाराष्ट्रामध्ये अमर्याद अशा प्रकारचं पाशवी बहुमत मिळालं. आणि म्हणून लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की जशा पद्धतीनं सत्ताधारी तेवढेच विरोधक असले तरच बॅलन्स राहतो, बॅलन्स राखला जातो आणि तरच सरकार हे अतिशय जबाबदारीनं आपली वाटचाल करतं. पण आता ह्यांची जबाबदारी सोडा, यांचा अहंकार, ह्यांची मस्ती,
कोण कोण मंत्री कोणाबरोबर फोटो कुठे कुठे दिसत आहेत हे सुद्धा तुम्ही बघितले असाल. ते फोटो खरे की खोटे, दुसऱ्यावर आरोप करताना प्रत्येक गोष्ट मात्र खरीच आहे असा आरोप करायचा आणि आपल्यावर मात्र कटोकट आरोप जर झाला तर ते सगळं खोटच आहे, मीच कसा धुतल्यात आणल्यासारखा आहे हे दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय काही मंडळी करतायत. आणि म्हणून भ्रष्टाचारात गुंतलेले, चारित्र्य नसलेले, त्याचबरोबर राज्याचं देशाचं हित ज्यांना कळत नाही, शेतकऱ्यांचं दुःख ज्यांना कळत नाही, महिलांचा आक्रोश ज्यांना समजत नाही, तरुणांची वणवण ज्यांना कळत नाही, अशा सरकारबरोबर आम्ही चहा पानाचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे तुमच्या मार्फत समस्त महाराष्ट्राला कळावं अशा भावनेतून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. आम्ही आमचं पत्र लिखित स्वरूपामध्ये हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, कारण त्यांच्याकडून देखील लिखित स्वरूपाचं आम्हाला निमंत्रण आलेलं आहे, हे आम्ही मान्य करतो. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही फक्त तुमच्यासमोर मुद्दे ठेवलेले आहेत. माझे सहकारी बाकीचे सुद्धा मुद्दे अन्य ठेवतील, ते मुद्दे ठेवलेले आहेत. तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये पत्र सुद्धा आमचं म्हणणं जे आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे ते सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्या सर्व मुद्द्यांची लढाई महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्या विधिमंडळाच्या फ्लोअरवर आम्ही संख्येनं जरी असलो तरी सुद्धा आम्ही ते जोरदारपणे मांडणार आहोत. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाची, खास करून विधानसभेची पूर्णपणे त्या ठिकाणी बेअब्रू झालेलीच आहे. कुठल्याही प्रकारे लोकशाही मार्गाने विरोधकांना बोलूच द्यायचं नाही, कारण विरोधक बोलले तर आपलं पाप हे सगळ्यांच्या समोर येईल. आम्ही संख्येनं किती आहोत यापेक्षा त्यांची पाप इतकी मोठी आहेत, तर आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्यांची पाप आम्ही वेशीवर टांगू याची त्यांना भीती असल्यामुळे ते आमच्यासारख्या लोकांना बोलू देत नाही. पण ठीक आहे, आम्हाला जी भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेली आहे ती आम्ही प्रामाणिकपणे वटवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एवढंच तुम्हाला सांगतो. यानंतर आमचे सहकारी बोलतील हे सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मला माहिती आहे जयंतराव घेणार नाही. आजच्या चहा पानावर बहिष्कार टाकत असताना भास्करराव जाधव साहेबांनी अनेक मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती, महायुतीच्या 3 भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे. 13 कोटी जनतेचा याला पडलेला नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे. शेतकरी कर्जमाफी असू दे, कॉन्ट्रॅक्टरांचे 56% कमिशनचा अधिकृतपणे या ठिकाणी दावा जो कॉन्ट्रॅक्टरांनी केला की 56% कमिशन दिल्याशिवाय बिलं निघत नाही, ही वास्तवता. आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर देणेदारांचे पैसे नसताना 1,05,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हा या 12 जिल्ह्याच्या भोकांडीवर मारणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं, अशा पद्धतीचा कारभार या राज्यामध्ये सुरू आहे. मध्यमवर्गीयांना महागाईचा चटका बसतोय, पेट्रोल डिझेलचा दणका सामान्य माणसाला या ठिकाणी बसतोय. मुंबई सारख्या शहरामध्ये 1 कोटी लोक मेट्रो, बस या सगळ्या व्यवस्थेतून या ठिकाणी जात आहेत. ती व्यवस्था सक्षम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. किंबहुना महागाईच्या फटक्यामुळं मध्यमवर्गीयचं जे काही गणित आहे महिन्याचं ते पूर्णपणे बिघडलेलं अशी अवस्था आहे. MPSCच्या परीक्षा रखडलेल्या आहेत, मुंबई विद्यापीठाचे पेपर फुटलेले आहेत. एकूणच राज्याचा कारभार महायुतीच्या 3 भावक्यांमध्ये बघितला तर मी मगाशी म्हणलं तसं वाटणी कुणाला मिळणार याच्यासाठी वाद चालला. गृह खात्याचा कारभार बघितला तर महिलांच्या वरचे अत्याचार असेल, हत्या असतील, दंगे असतील, NCRBच्या रिपोर्टमध्ये हे आकडे वाढलेले आपल्याला देश पातळीवर या ठिकाणी दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था एवढा सक्षम आहे की मंत्र्यांना मारहाण होऊन त्यांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या समोर घेऊन जातात आणि मंत्री काय बोलत नाही. गृह खातं किती सक्षम आहे की मंत्र्याच्या ताब्यातले 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन जातात. हा कायदा आणि सुव्यवस्थेचं उदाहरण ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कुठलेही मोठे या ठिकाणी असणार. आणि म्हणून अनेक जे मुद्दे आहेत
की ज्या मुद्द्यामुळे हे सरकार जे आज कारभार करते ते फेल गेलेलं आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की महिला व बाल विकास खात्याला 1 नंबर या ठिकाणी आम्ही देतो, असं मागच्या वेळी सगळ्या डिपार्टमेंट मध्ये चांगलं काम केलं म्हणून सांगितलं. आता त्याच खात्यामध्ये तुम्ही वर्षभर 14,000 पुरुषांना अनुदान दिलं. गव्हर्नन्स फेल्युअर आहे की 14,000 पुरुषांना तुम्ही अनुदान देऊ शकला, याच्यापेक्षा गव्हर्नन्स फेल्युअर कुठलाही या ठिकाणी होऊ शकत. देश पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा या ठिकाणी काय झाली की साधा महिला आणि पुरुष यातला भेद तुम्हाला ओळखता येत नाही. तुम्ही महिलांच्या अनुदान पुरुषांना या ठिकाणी देता, हे साधं तुम्ही गोष्ट या ठिकाणी करू शकत नसला तर गव्हर्नन्स काय करणार, हा एक प्रश्न या ठिकाणी लोक या ठिकाणी विचारतात. एल निनोचं सूचना सरकारला आली होती, त्यानंतर सरकार जागं झालं का, तर जागं झालेलं नाही. ही अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी. आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू. परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही. आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय. आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुमची पत्रकार परिषद आमच्या नंतर या ठिकाणी होती. आमचं पत्र पोचल्यावर आमच्या पत्रामध्ये काय मुद्दे आहेत त्याच्यावर उत्तर दिलं तर किमान महाराष्ट्राला कळेल की तुम्ही काहीतरी बोलता. ग्रामर काढत हा ग्रामर व्याकरण काढत बसतात. व्याकरण काढण्यापेक्षा जे मुद्दे आम्ही रेज केलेले आहेत ते मुद्दे आम्ही सांगितलेले आहेत. आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमचा स्वच्छ कारभार आहे ना, तुमचा पारदर्शक कारभार आहे, तुम्ही राज्याला दिशा देता म्हणून सांगता, पार्टी विथ डिफरन्स म्हणून सांगता, तर एक मुद्द्यावर भले 1 तास प्रेस कॉन्फरन्स घ्या, परंतु प्रत्येक मुद्द्यावर या ठिकाणी उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो त्यावेळी ते प्रश्न बगल न देता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किमान त्यांच्याकडून या ठिकाणी मिळावं. विस्तृतपणे आम्ही सभागृहामध्ये याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी बोलणारच आहोत. प्रत्येक मुद्द्यावर सरकारला या ठिकाणी धारेवर धरू. सरकारची आत्ताची अवस्था बघितल्यानंतर हा भावकीचा वाद एवढा मोठा वाढलेला आहे की आता मंत्री आणि मंत्र्यांच्यातली भांडणं आम्ही बघतोय. आता सभागृहात सुद्धा एकमेकाची भांडणं होतील का अशी अवस्था. बजेट आता पुरवण्या येतील. मागचं बजेट किती मोठं होतं, 9.5 लाख कोटीचं, 9.5 लाख हजार कोटीचं कर्ज आज राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक माणसावर 70-80 हजार या ठिकाणी रुपयाचं कर्ज आलेलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. सरकारनं अधिकृत 11,02,000 कोटी रुपयाचं कर्ज जाहीर घेतले. केले. म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे.